दरम्यान नसरापूर अत्याचार प्रकरणी फॉरेन्सिक टीम आता घटनास्थळी पोहोचली। 4 वर्षाच्या चिमुकलीवर गोठ्यात अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली। पोलिसांकडून सुद्धा घटनास्थळी पंचनामा सुरू आहे। महिला आक्रमक झाल्यात। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाते। ज्या गोठ्यामध्ये घटना घडली त्या ठिकाणी पोलीस आणि फॉरेन्सिकची टीम सध्या तपास करते। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्यासोबत आहेत। प्रीतम, आता पोलीस असतील, फॉरेन्सिक टीम असेल, ती घटनास्थळी दाखल झाली, तपास केला जातोय। सध्या पोलिसांकडून तपासाबद्दल काही अधिकृत माहिती देण्यात आली का? निश्चितच कालपासून ह्या गावाला संपूर्ण छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि मध्यरात्री देखील आणि आज सकाळी देखील फॉरेन्सिक टीम जी आहे ती गावामध्ये पोहोचली आणि ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली त्या ठिकाणी या फॉरेन्सिक टीमनी जी आहे तो सगळी तपासणी केली आणि जे काही प्राथमिक दृष्ट्या जे काही पुरावे आहेत, जे काही एव्हिडन्स आहेत ते देखील ताब्यात घेतलेले आहेत। पोलीस देखील सगळ्यांची कसून चौकशी करत आहेत, 1 to 1 संवाद साधत आहेत, गावातील सगळे सीसीटीव्ही देखील तपासत आहेत। जी आपल्या आजी आजोबांकडे ह्या गावी आली होती आणि तिला अशा ह्या कृत्याला सामोरं जाऊन तिचा याच्यामध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे। त्यामुळे गावकऱ्यांची जी चीड आहे ती आणखीनच वाढत चाललेली आहे। पोलीस देखील त्यांची समजूत काढतायत। दुसरीकडे फॉरेन्सिक टीम जी आहे ती देखील अधिक वेगाने सगळा तपास करून पुरावे ताब्यात घेण्याची ती तयारी करत आहे। कारण पोलिसांनी काल गावकऱ्यांना आश्वासन दिले की फास्ट ट्रॅक वरती ही केस घेऊन लवकरात लवकर कमीत कमी तासामध्ये त्या आरोपीला जास्तीत जास्त कशी कठोर शिक्षा होईल त्याची देखील पोलीस जे आहेत ती संपूर्ण तयारी करत आहेत। गावकऱ्यांचा देखील आक्रोश हा देखील कायम पाहायला मिळतोय आणि फॉरेन्सिक टीम जी आहे ती पुरावे आता गोळा करते। मात्र ह्या सर्व पार्श्वभूमीवरती गावामध्ये कडकडीत बंद आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, लग्नसराई आहे, हे सर्व बाजूला ठेवून गावकरी त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी एकत्र जमलेले आहेत आणि आज गावामध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे। कालपासून गावामध्ये अन्न शिजलेलं नाहीये। महत्वाचं गाव आहे म्हणजे या वेल्हा राजगड तालुक्यामध्ये नसरापूर भोर तालुक्यातलं बाजारपेठेतलं गाव आहे। मात्र हे सर्व गाव आज कडकडीत बंद आहे आणि त्या मुलीला त्या नातीला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण गाव आज एकत्र प्रीतम, खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात, जो आरोपी आहे त्याने याआधी सुद्धा अशा पद्धतीचे दुष्कृत्य केले होते, मग तो मोकळा कसा नेमका होता आणि तिथल्या कुठल्या आता स्थानिक नेत्यांनी आता नसरापूरला भेट दिली आहे का? नसरापूरला स्थानिक नेत्यांनी अद्याप काही भेट दिली नाही। मात्र जे काही इथे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहेत ते देखील फोनवरती सगळ्या संपर्क ठेवून आहेत। मात्र इथले स्थानिक आमदार जे आहेत ते अद्याप काही इथे पोहोचले नाहीयेत। मात्र या लोकसभा मतदारसंघाच्या काही खासदार आहेत त्यांनी देखील ट्विट करून ह्या सगळ्या घटनेची जो निषेध नोंदवलेला आहे आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होण्याची त्यांनी ट्विटरद्वारे मागणी केलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे गावकऱ्यांचा आक्रोश चालू आहे आणि जो आरोपी आहे ज्यांनी हे दुष्कृत्य केलेलं आहे त्यांनी 2-3 वेळाच्या घटना केलेल्या आहेत। नक्कीच प्रीतम, त्यामुळे सध्या ग्रामस्थांचा संताप पाहायला मिळतोय। त्यामुळे पुढची कारवाई कशा पद्धतीने होते याकडे आपले लक्ष असणार आहे। धन्यवाद माहिती